नमस्कार. पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी. एकदा बुलढाण्यामध्ये काँग्रेसचा मेळावा होता. राज्यातले मान्यवर नेते या मेळाव्याला आले होते. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचं बुलढाणा हे गाव, जिथे मेळावा भरला होता त्याच्या शेजारी भली मोठी विहीर होती आणि त्या विहिरीच्या आड काँग्रेसचा एक विरोधक गायकवाड आडनावाचा नेता काँग्रेस नेमकी काय बोलते, नेते काय बोलतात त्याकडे ते ऐकण्यासाठी तो लपून बसला होता. पण त्याचा नेमका पाय घसरला आणि तो विहिरीत पडला. सपकाळांचं त्याकडे लक्ष गेलं. ते आणि त्यांचे सारे जे स्टेजवर बसलेले मान्यवर नेते होते ते तिकडे धावले आणि सपकाळ त्यांना म्हणाले की आपण याला वाचवूया का. तर सारे म्हणाले की हो वाचवूया. आणि सपकाळांना माहीत होतं की त्यांच्या सभोवतालचे जे मान्यवर नेते होते ते देखील पट्टीचे पोहणारे आहेत, त्यामुळे हे सारे आपल्यासाठी धावतील, आपण विहिरीत उड्या घेऊ आणि त्या नेत्याला बाहेर काढू. हे ठरलं आणि तेवढ्याच सपकाळांनी विहिरीत उडी घेतली. त्या गायकवाडांना अलगद बाहेर काढलं. बाहेर काढल्यानंतर वाहिनींचे प्रतिनिधी उभेच होते. त्यांनी सपकाळांना कौतुकानं प्रश्न विचारले की तुम्ही पोहणं कधी शिकलात, तुम्हाला आधीपासून पोहणं येतं का, तुम्ही विहिरीत देखील पोहता का की फक्त नदीत पोहता, तुम्ही याआधी देखील कोणाला वाचवलं आहे का. असे अनेक प्रश्न सपकाळांना ते विचारत होते. तेवढ्यात सपकाळ अक्षरशः त्या वाहिन्यांच्या प्रतिनिधीवर ओरडले आणि म्हणाले की मी तुम्हाला प्रत्येक प्रश्नांचं उत्तर देतो, पण मला सांगा की त्या विहिरीत मला कोणी ढकललं. मित्रांनो, ही अशीच अवस्था सपकाळांची पक्षात आहे. हा प्रसंग जरी काल्पनिक असला तरी, म्हणजे जो तो त्याला पुढे ढकलून मोकळा होतो आहे. त्यांना माहिती आहे की सपकाळांकडून काही होत नाही आणि आपल्याला काही करायचं नाही. आपल्याला फडणवीसांशी, भारतीय जनता पक्ष आणि महायुतीशी वाईटपणा घ्यायचा नाही, हे त्यांनी ठरवलेलं आहे. त्यामुळे एकट्या सपकाळांना या दिवसामध्ये प्रश्न पडला आहे की कशा पद्धतीनं पक्षाचं नेतृत्व करायचं. कारण पक्षातले इतर मान्यवर त्यांना आपला नेता म्हणून मानायला तयार नाहीत, मान्य करायलाच तयार नाहीत, त्यांना तो मान सन्मान द्यायला तयार नाहीत. सपकाळांची मोठी गोची झाली आहे आणि त्यांना आपलं अस्तित्व तर टिकवायचं आहे. आता त्यांनी एक आणखी शक्कल काढली आहे. बुडत्याचा पाय खोलात त्यातला हा प्रकार. जे 23 मार्चला संघ मुख्यालयावर हेच हर्षवर्धन सपकाळ बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांच्या सहाय्यानं, यांच्या मदतीनं, यांच्या सहकार्यानं भला मोठा मोर्चा काढणार आहेत नागपुरातल्या संघ मुख्यालयावर. मोर्चाचा उद्देश काय, तर काहीही करा आणि मोदींना बाजूला ठेवा. सुरुवातीला असं वाटलं की सपकाळांना ही कोणीतरी भारतीय जनता पक्षातल्याच एखाद्या इच्छुकानं सुपारी दिलेली दिसते. मी माहिती घेतली, पण तो प्रकार नाही. कारण भारतीय जनता पक्षाचे या मोदींच्या स्पर्धेतले जे नेते आहेत ते एवढे बेखूफ नाही. त्यांना ठाऊक आहे की सपकाळांच्या ओरडण्यानं गाय मरणार नाही. त्यामुळे त्यांनी कोणीही सुपारी दिलेली नव्हती. ही सपकाळांच्याच डोक्यातनं निघालेली शक्कल की आपण थेट जर मोदी आणि फडणवीसांशी पंगा घेतला, थेट संघ मुख्यालयाला म्हणजे मोहन भागवतांना आव्हान दिलं, तर आपलं महत्त्व कदाचित वाढेल. पण बुडत्याचा पाय खोला. सपकाळांनी नेमका आधार कोणाचा घेतला आहे की जो कधीही कोणाचा फारसा झालेला नाही, ते बाळासाहेब आंबेडकर. म्हणजे बाळासाहेब नेमके कोणाचे हे सपकाळांना माहीत नाही. त्यामुळे सपकाळांच्या हातून ही चूक झाली आहे. तरीही मी 10 वेळा त्या फडणवीसांकडे निरोप पाठवला की बाबा, त्या बाळासाहेब आंबेडकरांची अशी कुठली नाराजी आहे, कोणत्या बाबतीमध्ये त्यांना तुम्ही नाराज करता आहे की ते थेट सपकाळांच्या बाजूनं जाहीर मोर्चा काढायला तयार झाले आहेत. अर्थात फडणवीसांना त्यांची झालेली चूक लगेचच लक्षात येत असते. त्यामुळे आज सकाळी
हर्षवर्धन सपकाळांना पाठिंबा देणारे प्रकाश आंबेडकर उद्या संध्याकाळी कदाचित त्यांनाच शिव्या देऊन त्यांच्यावर टीका करून आणि सपकाळ खरोखरी बावळट कसे हे सांगून जाहीर सांगून मोकळे होते. त्यांची ती स्टाईल आहे. बाळासाहेब आंबेडकरांचा आधार घेऊन बाळासाहेब बेवकूफ आहेत का की ते तुम्हाला आधार देतील, पाठिंबा देतील आणि तुमचं नेतृत्व या राज्यामध्ये इतरांपेक्षा मोठं करून मोकळे होतील? हायली इम्पॉसिबल. त्यांच्यासारखा खेळाडू तुम्ही बघितलेलाच नाही. आणि प्रकाश आंबेडकर नेमके कोणाचे हे जर सपकाळांना आजपर्यंत कळलेलं नसेल तर मला वाटतं की सपकाळांनी खरोखरी त्या प्रदेशाध्यक्षपदावरून बाजूला व्हावं. तुमच्या शेजारच्या जिल्ह्यामध्ये बाळासाहेब आंबेडकर राहायला आहेत. अकोल्यात ते असतात आणि अकोल्यातले अनेक कॉमन मित्र म्हणजे जे बाळासाहेबांचे मित्र आहेत तेच तुमचे आहेत. त्यांना विश्वासात घ्या आणि विचारा की बाळासाहेबांचं आपली पत्नी आणि मुलानंतर नेमकं प्रेम कोणावर आहे. मग सपकाळ मात्र जर ते लक्षात आलं तर स्वतःच्याच थोबाडात दोन नक्की मारून घेतील. हर्षवर्धन, मला तुमची एकंदर हालचाल किंवा क्रिया ज्या पद्धतीनं सुरू आहे ते बघून खरोखर अनेकदा मनापासून हसायला येतं. बाळासाहेब आंबेडकर नेमके कोणाचे हे ओळखणं किती सोपं आहे. त्यांची पत्नी ब्राह्मण आहे एवढं जरी तुमच्या लक्षात आलं तरी ते पुरेसं आहे. महत्त्वाचा मुद्दा असा की आपलं अस्तित्व किंवा महत्त्व वाढवण्यासाठी जे ब्राह्मणेतर आहेत त्यांनी आजवर एकच प्रयोग केला आणि तो प्रयोग होता ब्राह्मणांवर, ब्राह्मण नेतृत्वावर किंवा प्रसंगी फडणवीसांवर टीका करायची. आता ज्यांनी फडणवीसांचं नेतृत्व बहरल्यानंतर फडणवीसांवर, ब्राह्मणांवर खालच्या स्तरावर जाऊन टीका केली ते सारेच्या सारे कुठे आहेत याचा शोध घ्या. हा मुद्दा यासाठी की तुम्ही देखील काल परवा माझ्यासमोर तुमचं स्टेटमेंट पडलेलं आहे. पुन्हा एकदा ब्राह्मणांवर आणि फडणवीसांवर फडणवीसांचा आणि ब्राह्मणांचा संबंध लावत फडणवीसांवर, ब्राह्मणांवर जहरी आणि जाहीर टीका केली आहे. तुमचा देखील जे ब्राह्मणांवर टीका करतात त्यांचा शरद पवार होतो. अर्थात शरद पवारांनी निदान खूप मोठी उंची तरी गाठली होती. म्हणजे त्यांच्याशी आव्हान देताना फडणवीसांना मजा आली. तुमची भूमिका, नेतृत्वातली भूमिका कच्च्या लिंबूची. आपण जेव्हा केव्हा घरात एखादा खेळ खेळतो किंवा मैदानावर खेळ खेळतो तेव्हा आपला लहान भाऊ कच्चं लिंबू म्हणून आपण त्याला वापरतो की त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही, पण त्याला ते जाणवू द्यायचं नाही की तो देखील आमच्यात नाही म्हणून. तुम्ही कच्चं लिंबू आहात, तुमच्या पक्षातले आणि एकंदरच राज्याच्या नेतृत्वातले. त्यामुळे फडणवीसांनी खरोच तुमच्याकडे लक्ष देऊ नये. का त्यांनी काल परवा तुमच्या त्या बोलण्याकडे लक्ष दिलं मला कळत नाही, पण त्यामुळे तुम्हाला विषय मिळाला. पण एक लक्षात घ्या की यापुढे ब्राह्मणांवर टीका करू नका. आहे तेही नेतृत्व घालवून बसाल ते तुम्हाला परवडणारं नाही. आता गंमत सांगतो शरद पवारांची. थोडंसं वाक्य मोठं आहे म्हणून मी इथे लिहून काढलेलं आहे, ते तुम्हाला वाचून दाखवतो. मागे कोल्हापूरच्या शाहू महाराजांना जेव्हा राज्यसभेत जाण्यासाठी फडणवीसांनी राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून नामनिर्देशन दिलं तेव्हा शरद पवारांनी म्हटलं होतं की पूर्वी छत्रपती हे पेशव्यांना अंगवस्त्र देत आणि छत्रपती पेशव्यांना नियुक्त करत, पण आता उलट घडतं आहे. म्हणजे पेशवे छत्रपतींना नियुक्त करायला लागले आहेत. थोडक्यात काय तर शरद पवारांनी फडणवीसांची जात काढली आणि तीच नेमकी त्यांच्या अंगलट आली. आज पुन्हा एकदा राज्यसभेवर जाण्यासाठी ज्या ब्राह्मणांवर, ज्या फडणवीसांवर पवार घसरले ते कोणाची मदत मागतायत तुम्हाला ठाऊक आहे का?
तुम्हाला जर त्याची माहिती नसेल तर तुम्ही राजकीयदृष्ट्या अतिशय बालिश आहात. आणि पुन्हा एकदा हाच ब्राह्मण पवारांच्या मदतीला धावला आहे. आपल्या राज्यातला बुजुर्ग नेता रस्त्यावर येऊ नये, आयुष्याच्या संध्याकाळी त्याचा अपमान न करता वडीलधारा म्हणून आपण बघावं, या उदात्त हेतूनं या ब्राह्मणानं पुन्हा एकदा शरद पवारांना सहकार्य केलं आहे. तुम्ही ती चूक करू नका. जसे शरद पवार तोंडावर आपटले त्यापेक्षा सुद्धा फजिती, मोठ्या प्रमाणावर अधिक फजिती तुमची होईल. सपकाळ त्या नाना पटोले किंवा वडेट्टीवारांपासून तर थेट बाळासाहेब थोरात, त्यानंतर सतेज पाटीलांपर्यंत मी आता नावं घेत बसत नाही, पण या साऱ्यांनी तुमचं नेतृत्व आणि अप्रत्यक्ष तुम्हाला वाळीत टाकलं आहे. तुम्हाला पक्षातूनच निराश्रित, निराधार, जणू अपंग किंवा पोरकं केलं आहे. एक अनाथ म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं की ज्याचा कोणीही पाठीराखा नाही, अशी तुमची पक्षातली अवस्था. कारण हायकमांडला राज्यात कुठलंही नेतृत्व प्रदेशाध्यक्ष व्हायला होकार देत नसल्यानं तुमची लॉटरी लागली आहे, ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही इकडे तिकडे लक्ष दिल्यापेक्षा आधी तुमची मांड तुमच्याच पक्षात पक्की आणि घट्ट करा. त्यानंतर तुम्ही फडणवीसांकडे लक्ष द्या, त्यांच्या नेतृत्वावर टीका करून मोकळे व्हा. कारण फडणवीसांनी तुमच्याकडे दुर्लक्ष केलं आहे. कोण सपकाळ, खरंच तुमची ती अवस्था आहे. तुमच्याऐवजी जर तुमच्या पक्षातल्या बाळासाहेब थोरात पद्धतीच्या किंवा चव्हाण पद्धतीच्या, पृथ्वीराज चव्हाण पद्धतीच्या नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली असती तर नक्कीच त्यांनी दखल घेतली असती. पण तुमचं नेतृत्व नगण्य आहे म्हणून त्यांनी तो सवाल केला आहे. इतर विरोधक जसे आजच्या मितीला फडणवीस असतील, तिकडे शिंदे असतील किंवा एकंदरच महायुतीचे नेते, मंत्री, खासदार, आमदार असतील, त्यांच्याशी जसं जुळवून घेतात, आपली कामं काढून घेतात, तेच तुम्ही करा. तुमचा चेहरा आणि मुखवटा वेगळा ठेवा. असा मुखवटा परिधान करा की जणू तुम्ही तुमच्या पक्षाचे कणखर नेते आहात, पण आतून सारी बाजू मजबूत करा. उगाचच लहान तोंडी मोठा घास घेत उरलं सुरलं नेतृत्व संपवून चूक करू नका. तेवढंच मित्रांनो. नमस्कार.